नमस्कार. आठवणींच्या पाऊलखुणा या मालिकेत तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण मागील भागात मलेशियातील पहिल्या दिवसाचा तो अनुभव, हॉटेल, शहर दर्शन आणि केएल टॉवरवरून दिसणारे ते अद्भुत दृश्य पाहिले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध पेट्रोनास ट्विन टॉवर्स, त्यांची भव्यता, रात्रीची ती नेत्रदीपक रोषणाई, परिसरातील उत्साह आणि पर्यटकांची गर्दी आणि या अविस्मरणीय क्षणांनी माझ्या मनावर उमटलेल्या आठवणी. चला तर मग आधुनिक मलेशियाच्या वैभवाची सफर सुरू करूया. तर केएल टॉवरवरून संपूर्ण क्वालालंपूर शहराचे विहंगम दृश्य पाहिल्यानंतर आमची बस पेट्रोनास ट्विन टॉवर्सकडे निघाली. रस्त्यावरील स्वच्छता, वाहतुकीची शिस्त, उंच इमारती आणि हिरवळ पाहून मन आनंदाने भरून गेले. स्थानिक गाईड कलाई शहराचा इतिहास आणि विकास सांगत होते, तर आमच्या टूर मॅनेजर त्या माहितीचे हिंदीत रूपांतर करून समजावून सांगत होत्या. प्रत्येक क्षण आम्हाला नवीन काहीतरी शिकवत होता. अचानक बसच्या खिडकीतून दोन उंच चांदीसारखे चमकणारे मनोरे दिसू लागले. ते म्हणजे जगप्रसिद्ध पेट्रोनास ट्विन्स टॉवर्स. पहिल्यांदाच प्रत्यक्ष हे टॉवर्स पाहताना काही क्षण शब्द सुचत नव्हते. 452 मीटर उंच आणि 88 मजल्यांचे हे जुळे मनोरे आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुनाचा. एकेकाळी हे जगातील सर्वात उंच इमारती होत्या. दोन्ही मनोऱ्यांना जोडणारा स्काय ब्रिज विशेष आकर्षण वाटला. बसमधून उतरल्यानंतर सर्वांनी प्रथम फोटो काढण्यास सुरुवात केली. कोणी मोबाईलवर तर कोणी कॅमेरावर आठवणी जपून ठेवत होते. आम्हीही विविध कोनातून भरपूर छायाचित्रे घेतली. टॉवर्सच्या पायथ्याशी असलेले ते सुंदर उद्यान, कारंजा आणि हिरवाई परिसर अधिक आकर्षक बनवत होती. वेगवेगळ्या देशातून आलेले ते पर्यटक, त्यांचा तो उत्साह, आनंद पाहून पर्यटनाला खराखुरा जागतिक रंग मिळाल्याचे जाणवत होते. संध्याकाळ होताच पेट्रोनास ट्विन टॉवर्सचे रूप पूर्णपणे बदलले. हजारो दिव्यांच्या प्रकाशात दोन्ही मनोरे सोन्यासारखे चमकत होते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले हे मनोरे पाहून आम्ही काही क्षण निशब्द झालो. तो देखावा कॅमेऱ्यात कैद केला, पण प्रत्यक्ष अनुभव मात्र शब्दात सांगणे कठीण आहे. त्याच क्षणी वाटले स्वप्नात पाहिलेले दृश्य आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभं राहिलं. पेट्रोनास ट्विन टॉवर्स केवळ पर्यटन स्थळ नाही, तर ते मलेशियाच्या प्रगतीचे, आधुनिकतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या देशाने आधुनिक विकास करतानाच स्वच्छता, शिस्त, पर्यावरण आणि सांस्कृतिक विविधता यांचाही सुंदर समतोल साधला आहे. येथील लोकांची मेहनत, वेळेचं नियोजन, सार्वजनिक जीवनातील शिस्त ही प्रत्येक पर्यटकाला प्रेरणा देणारी आहे. या प्रवासातून मला जाणवले की कोणत्याही देशाचा विकास हा फक्त इमारतींनी होत नाही, तर तेथील लोकांच्या विचारांनी आणि संस्कृतीनेही तो घडतो. तर पेट्रोनास ट्विन टॉवरचा हा जो अनुभव आहे तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणींपैकी एक आहे. आजही त्या रोषणाईचे दृश्य, परिसरातील तो उत्साह, त्या क्षणाचे ते फोटो पाहिले की पुन्हा एकदा क्वालालंपूरमध्ये मन जाऊन पोचते. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि प्रेरणा विश्व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण मलेशियातील आणखी एका अप्रतिम अशा पर्यटन स्थळाची सफर करणार आहोत. तोपर्यंत मी निर्मला जाधव तुमचा निरोप घेते. धन्यवाद. पुन्हा भेटूया आठवणींच्या पाऊलखुणाच्या पुढील भागात.